जरांगेंनी स्वागत केलं, तरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी मात्र परखड मत मांडलेलं आहे। आणि दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा यावरून संभ्रम असल्याचं दिसून येत आहे। सर्वात आधी पाहूयात मराठा नेत्यांनी यावरून नेमकी कोणती भूमिका मांडलेली आहे आणि या भूमिका कशा वेगळ्या आहेत ते। यामध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या जीआर नंतर जरांगे समर्थकांनी जल्लोष केला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। फक्त मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये हा जल्लोष सुरू होता आणि जीआर निघाला म्हणजे आरक्षण पक्क झाल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। आणि यावरून मराठा आंदोलनासाठी याचिका करणारे विनोद पाटील यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे आणि ही प्रतिक्रिया काहीशी वेगळी आहे। हा जीआर नाही, केवळ माहिती पुस्तिका असल्याचं परखड मत त्यांनी मांडलेलं आहे। यानंतर पाहूयात ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा जीआर वरून संभ्रम असल्याचं दिसून येते। हा संभ्रम नेमका कसा आहे त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या जीआरमुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मत नोंदवलेलं आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं मत मात्र वेगळं आहे। ते यावरून आक्रमक झाले आहेत। त्यांनी तायवाडेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला दिलेला आहे। ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे असं भाष्य केलंय। तर नव्या जीआरच्या मुद्द्यावरून काही ओबीसी आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये शंका आहेत असंही दिसून येतंय। या संदर्भात आपण वकिलांचा सल्ला घेऊ असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे वेगवेगळी विधानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत आणि काहीसा संभ्रम मराठा समाजात असेल किंवा ओबीसी समाजामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर काढण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळलेला आहे। ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आलाय। एकीकडे मराठा समाजाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली। तर छगन भुजबळ यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली। विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कॅबिनेट पूर्वीच्या बैठकीला ते हजर होते, पण कॅबिनेटच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे दिग्गज नेते आहेत। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये ही मागणी लावून त्यांनी धरली होती। आता पुन्हा एकदा हा सामना या ठिकाणी रंगल्याचं दिसून येत आहे। तर नाराजीतून भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे। सर्वात आधी पाहूया छगन भुजबळ यांनी जीआर संदर्भात काय भूमिका मांडली आहे। असं आपल्याला अपेक्षित होतं का? अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती। आता काल जो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का। आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही। जात बदलता येत नाही ना। आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? होय। तर एकीकडे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा असताना जरांगेंनी मात्र खोचक टोला लगावलाय। छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जीआर काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जीआर पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं दुखत आहे। ही प्रॉब्लेम सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो मी। सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो। भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर भाष्य करताना वास्तव स्वीकारलं पाहिजे असं विखे पाटील म्हणाले। पाहूयात। धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला
त्यामुळे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही. किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू, मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू आम्ही. आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल. दरम्यान मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करत सरकारनं नवा शासन निर्णय काढलाय. नव्या GR-नुसार मराठ्यांना OBC आरक्षण मिळणार असल्याचं सांगत सरकारनं जरांगेंचं उपोषण सोडवलं. जरांगेंनीही या GR नंतर मराठा समाजाच्या OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा करत विजयी गुलाल उधळला. पण आझाद मैदानामध्ये उधळलेल्या गुलालाचे रंग कमी होत नाही. तोच मराठा आरक्षणासाठी याचिका करणाऱ्या विनोद पाटलांनी त्या GR वरून ताशेरे ओढले. सरकारनं दिलेला हा निर्णय नाही तर फक्त माहिती पुस्तिका आहे असं म्हणत विनोद पाटलांनी हा GR मराठ्यांच्या OBC आरक्षणासाठी निरर्थक असल्याचं मत नोंदवलेलं आहे. आणि आपल्या समाज बांधवांचा या GR वरील आक्षेप जरांगेंना मान्य नाही असंच दिसतंय. किंबहुना आपल्यामुळं अभ्यासकांची दुकानं बंद झाल्याचा टोला लगावत जरांगेंनी विनोद पाटील आणि त्यांच्यासोबत इतरांचा आक्षेप झुगारून लावला. सर्वात आधी पाहुयात उपोषण सोडण्यापूर्वी नव्या GR संदर्भात जरांगे पाटील आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांमध्ये काय संभाषण झालं ते. कागद बघितल्यानंतर त्याचं सखोल खालीवर बघून वकिलांची चर्चा केल्यानंतर जी माहिती समोर आली, हा कुठलाही शासन निर्णय नाही. ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं. मराठा कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅझेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी GR काढला आता. ओके, GR याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. काय असतं का याला नासकी सवय लागली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना GR निघाला याचा आनंद नाही, मराठी मोठी झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असते. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला पण बोला. अरे मी आहे ना. एकीकडे नव्या GR नंतर काही मराठा नेत्यांकडून परखड मत नोंदवण्यात आलं आहे तर दुसरीकडे मात्र OBC नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. हैदराबाद गॅझेटियरचा GR निघताच जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आणि राज्यभर मराठा आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला. तर दुसरीकडे OBC आंदोलक लक्ष्मण हाके आक्रमक झाले. त्यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये आंदोलन करत GR फाडला. एकीकडे OBC नेते GR विरोधामध्ये आक्रमक झालेले असताना दुसरीकडे राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र या GR मुळे OBCंचं काहीही नुकसान होणार नसल्याची भूमिका मांडली आहे. तायवाडे यांच्या या भूमिकेवर OBC नेत्यांकडून जोरदार टीकाही केली जाते. आम्ही समाधानी आहोत. OBC समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही. याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं. मी याच्या आधीसुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे. हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या
मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. मराठा समाजाचा समावेश या जी आरद्वारे आज रोजी ओबीसी मध्ये झालेला आहे असा मला या जी आरचा अर्थ लागतोय. हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला बेकायदेशीररित्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन या महाराष्ट्रामधील समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, ओबीसींना रिझर्वेशन का दिलं गेलंय, कारण त्यांच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय, या तत्वाला हरताळ फासणारा हा शासन निर्णय आहे. आता काल जो काही जी आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत. तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का. आपल्या वतीने काय केलं जाणार आहे नाही, आम्ही